मी कोणाच्या वाट्यालाही जात नाही, कोणाचं वाईटही चिंतत नाही, कोणाला त्रासही देत नाही माझ्या पूर्ण आयुष्यातून बघा. पण ईश्वराची देणगीच आहे. माझ्याशी विश्वासघात केला का ईश्वर त्याचा सत्यानाश केल्याने सोडतच नाही. तुम्ही दादा पोपटांना मोठं केलं, विमानात बसून माझ्याकडे काय घेऊन आला? आणि ते आता अजितदादांवर बोलतात, ते अजून कोणावर बोलतात. तर रातोरात त्यांना असं वाटलं की राष्ट्रीय नेतेच झाले, राष्ट्रीय नेत्यासारखे बोलू लागले. त्यांना हे माहिती नाही आहे, हीच ती जनता आहे ज्यांनी त्यांना मोठं केलं होतं. कारण ते संघर्ष करतील असं वाटलं होतं, पण त्यांनी संघर्षाच्या ऐवजी समझोता केला. जनता त्यांच्या पाठीशी राहणार नाही. आणि मी एक तुम्हाला सांगतो, मी कोणाच्या वाट्यालाही जात नाही, कोणाचं वाईटही चिंतत नाही, कोणाला त्रासही देत नाही माझ्या पूर्ण आयुष्यातून बघा. पण ईश्वराची देणगीच आहे. माझ्याशी विश्वासघात केला का ईश्वर त्याचा सत्यानाश केल्याने सोडतच नाही. माझा इतिहास तपासा, मी नाही केलं, कधीच करत नाही, मी करतच नाही, मी राजकारणीच नाही. त्यामुळे मला ते राजकारणातले छक्के पंजे आणि याला खाली टाक, त्याला वर कर, याला गाड, त्याला पाड, हे धंदे जीवनात केले नाही. पण कुठेतरी आई तुळजा भवानीचा आशीर्वाद आहे, पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, आपल्याशी खाजवलं की सत्यानाश झाला म्हणून समजा, होतच सत्यानाश. आणि मी या निमित्ताने तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलोय. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.